गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ಎಲ್ಲರೂ ಗುಡ್ आज ನಮಸ್ಕಾರ म्हणे. येस, शुभ गुड सकाळ मॉर्निंग. शुभ सकाळ शुभ सकाळ, गुड शतायुषी मॉर्निंग सकाळ. कामतताई गुड मॉर्निंग. कामत सर गुड मॉर्निंग. गुड सुप्रभात. मॉर्निंग सतांशी सकाळ शतायुषी सकाळ, शुभ सकाळ. चल, सुप्रभात. सुप्रभात. खूप लोकांचेच व्हिडिओ ऑन आहेत, कसं आम्ही फोटो काढणार? त्याच्यामुळे बघा जरा पटापट 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 व्हिडिओ ऑन ठेवला तर तुमचा मस्त फोटो निघणार आहे. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू पहिल्यांदा आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग, जोरदार क्लॅप करणार आहोत विथ ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही सगळे ऐकायला लागलाय, तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅप करू आपण ऑल सगळ्या बच्चे कंपनीसाठी पण जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅप करू विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी. आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताईंसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. मग आपलं आपलं एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात घ्या. तोपर्यंत ज्यांना एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे त्यांनी हँडरेस देऊन ठेवा. सतांशी सकाळ मॅडम ताईशी सकाळ, जोशी सर गुड मॉर्निंग. काश्मीर कावा. नाही, काश्मीरी कावा. ओके, माझं स्किन बुस्टर आहे. यस. काश्मीरी कावा. माझं काश्मीरी पण कावा. काश्मीरी कावा. चालेल ताई थँक्यू ओके, थँक्यू. पेज आहे मॅडम पेज थँक्यू ताई, थँक्यू. आज थंडी वाढल्या ना त्याच्यामुळे सगळेच जण, काल थंडी होती आज कुठं थंडी? आज काय थंडी नाहीये. मी बाहेर फिरून पण आले, आज बिलकुल थंडी नाही तरी पण व्हिडिओ ऑफ. व्हिडिओ ऑन करावं पटपट. तुम्हाला बघितल्यावर जरा मला जास्त एनर्जी येते. इकडे आहे थंडी आमच्याकडे मॅडम खूप आहे थंडी. असं काय खूप थंडी आहे तुमच्याकडे? सकाळ मॅडम. ओके, बेळगावला पण थंडी भरपूर आहे. 27 सकाळ मॅडम. त्याशी सकाळ. बेळगावचं वातावरणच तेवढं भारी आहे माहितीये का? बेळगावचं वातावरण एकदम क्लास आहे. ओके, शशिकांत सरांचं पहिल्यांदा आपण वेलकम करणार आहोत. तोपर्यंत वनिता चोपडे ताई तुम्ही कुठे आहे? छान पैकी बसून घ्या. तोपर्यंत प्रतीक्षा हाडकर ताई राजलेच भारी दिसायला, त्यामुळं मी त्या दोघांच्याकडे जाणार आहे नंतर. वनिता चोपडे ताई, हडकर ताई छानपैकी त्यांच्याकडे जाणार आहे. तोपर्यंत घारगे म्हणून आहेत ना शशिकांत सर, त्यांचं आपण वेलकम करणार आहोत. शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे शशिकांत सर. आज योगाच्या वर्गाला पण फर्स्ट डे मस्तपैकी करून घेतलं त्यांनी. ओके, वेलकम सर काढले वेलकम सगळेजण. सर. वेलकम करा वेलकम फटाफट. सर घारगे सर. वेलकम सर, वेलकम. वेलकम सर वेलकम सर शशिकांत सर म्यूट काढा, म्यूट. वेलकम सर. माईकला माईकचं चिन्ह आहे ना, त्याला टच केला तर ते म्यूट निघते. नाहीतर मग घरातल्यांचं कुणाची तर मदत घ्या. यंग जनरेशन काहीतरी लाच दिल्याशिवाय काही येत नाही. माईकचं बटन, माईकचं खाली ऑडिओ म्हणून एक खाली टच केला स्क्रीनला तर लगेच खाली ऑडिओच येते बघा. असं आहे बघा कोण घरात बोलायला लागलं, आम्हाला ऐकायला यायला लागलं. मला देते आज तर सकाळी मालतीताईंच्या वर्गावर तर एक ते असं की झोपू देताय का, हे काय वय की नाही शोभाताई, कसलं भारी चालू होती कॉमेंट्री. येस, अजून कोण बोलायला लागले? सुमन, काल तुमच्याकडे सुमन मोरे आहेत का बघा, चेक करा. अहो तुम्ही म्यूट करत चला ना. संगीता पाटील, त्यांना जरा म्यूट करायचं असतं, ते सगळं शिकवा. हो सुमनताई, म्यूट करायचं ना, तुम्ही घरात बोललेलं सगळं ऐकू येतं इकडं. येस, हा शशिकांत सर बोला. हा नाव बोला. कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं, आणि आतापर्यंत एक 2-4 दिवसातला काय एक्सपिरियन्स आहे? लिंक हे अजय गुजर आणि अंजली पाटील कडून मिळालेली आहे. हं, आणि वेट जरा जास्त आहे, 94 पर्यंत आहे. ते वजन कमी करण्यासाठी, आणि शुगर बीपी आहे. ओके, आणि 4 दिवसाचा अनुभव म्हणजे बऱ्यापैकी अगदी जरा फ्रेश वाटतं, हलकं वाटतंय. हं, ओके. आज आणि पहिला दिवस होता योगा करताना. योगा करताना होय कसं होय. वाटलं?
बरं वाटलं, अगदी चांगलं वाटलं, फ्रेश. रोज उठताय का एवढ्या लवकर? रोज उठते, मी याच्यापूर्वी फिरत होतो, हा आता हे करायचं आता. हा फिरणाऱ्याला. मग तू फिरणारा गँग काय झाला आता? आता त्यांनी विचारतात की आता मी गेलो नाही, त्यांना सांगायला बोलूया आता, म्हणजे माझा रिझल्ट येऊ द्या पहिला, मग त्यांना बोलूया. तसं नाही, आता तसं नाही. काय होतं, जी व्यक्ती फिरायला जाते ना, त्या व्यक्तीचा हा एक ग्रुप झालेला असतो, तो ग्रुपच आपल्याला सोडत नसतो. मग हा आपल्याला ते योगा करणार, मग ते ग्रुप डिस्टर्ब होणार, की अरे कुठं गेला, कुठं गेला, कुठं हा गेला, हे चालू हम्म. होणार. ओके. बरोबर आहे. शशिकांत सर, किती केजी वेट लॉस करायचं आहे? जास्त अपेक्षा 10-15 किलो बास. 80 पर्यंत आलं तर बास आहे. ओके, म्हणजे 15 किलो वेट लॉस आहे. हो. बरं झालं तुम्हीच म्हटला जास्त काही नाहीये म्हणून. कारण हा 15 किलोला पण लई लोक बाऊ करून ठेवतात. मग ते करायचं ठरवलं तर कमी होतं, पण हा आपण हा त्याला सातत्यानं व्यवस्थित करा. व्यवस्थित करायला लागला तर नुसता वेटच नाही, तुमचं ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम, डायबिटीसचा प्रॉब्लेम, कारण आपण लाईफस्टाईलवर पण काम करतो ना. त्याच्यामुळे हे हा. दोन्ही चॅलेंज मधनं तुम्ही आरामशीर बाहेर येऊ शकता, पण कन्सिस्टन्सी न काम करा, खूप भारी होऊन जाईल. ओके. ओके ओके. चलो, जोरदार क्लॅप करू आपण शशिकांत सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत प्रतीक्षा हडकर ताईंच्याकडे. का माहितीये का, तुम्हीच म्हटलं ना, थंडी चालू झाली, थंडी चालू झाल्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्स मुळे काय काय गोंधळ उडतो. आता ना, ज्याला कुणाला संधिवात आहे, ज्याला कुणाला अस्थमा आहे, ही लोक आता केअर करतात ज्यादा आणि करायला लागतं. आणि मग त्याच्यामध्ये ना, ह्या क्लायमेट मध्ये आपल्याला आपलं आरोग्य आणि आधीच ध्यास. आता मला या सीझन मध्ये हे प्रॉब्लेम होतात, होतात, मग बॉडी म्हणते होणारच, आणि बॉडी ते प्रॉब्लेम्स आपल्याला द्यायला पण लागते. तर आपल्याला काळजी तर घ्यायचंच आहे, पण स्वतःवर काम केलं तर कसले भारी रिझल्ट येत आहेत. याच्यासाठी जाणार आहोत आपण प्रतीक्षा हडकर ताईंच्याकडे ओरसला. जोरदार क्लॅप करू आपण प्रतीक्षा ताईंसाठी. कंटिन्यू. नमस्कार, हरिओम सगळ्यांना. मी प्रतीक्षा हडकर, ओरस, सिंधुदुर्ग मधून बोलते. मी 87शी जोडले गेले. याचं कारण होतं माझं वाढलेलं वजन, आणि वजनामुळे इश्यू होता फक्त डोकं दुखायचं. आणि मला वाटायचं माझ्यापेक्षा कितीतरी जाड लोक आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, मलाच काय एवढ्यात प्रॉब्लेम येतो. मला तर फक्त 15 ते 20 किलोच वजन कमी करायचंय. पण अनेकांची 25, 30, 40 किलो वजन असतात, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. पण माझ्या लक्षात आलं की मला पोलिओ आहे, त्याच्यामुळे माझा ऑलरेडी लहानपणापासून डाव्या पायाला पोलिओ असल्यामुळे उजव्या पायावर जास्त भार, आणि वजनामुळे तो अधिक भार पडला. आणि आता आपण जे ऑनलाईन हेल्थ टॉक असतात आपले, त्याच्यात सतत सविताताई म्हणा, मॅडम म्हणा, सतत सांगत राहतात की 1 किलो वजन अधिक असलं तर 4 किलो गुडघ्यावर भार पडतो. मग आता मी विचार करते, खरंच माझ्या गुडघ्याने किती त्रास सहन केला, आणि मी किती हाल केले त्या अवयवांचे. अगोदर आम्ही अवयवांकडे बघायचं सोडूनच दिलेलं, स्वतःकडे पण बघत नव्हतो, तो अवयवांकडे कुठे बघतोय. पण 87 मध्ये जोडलं गेल्यावर आपण आपल्या शरीरावर काम केलं पाहिजे ह्याची जाणीव झाली. आणि शेटे सर आमचे सांगतात की मुळावर काम केलं पाहिजे, मुळावर काम केलं पाहिजे. मला त्रास होते, वजन इथं आल्यावर माझं वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यावर माझं 2.5 महिन्यामध्ये 12.5 किलो वजन कमी झालं. आणि वजन कमी करता करता म्हणतात ना ताई, एकावर अनेक फ्री मिळतात, तसं माझं झालं. मला दम्याचा प्रॉब्लेम होता, आणि ह्या हवामानात तर खूप दम्याचं. बाहेर वातावरण बदललं की मला पंप शोधायचं ड्रावर मधला. माझ्या बेडच्याच कडेला ड्रावर होतं, तिथं मी पंप ठेवायची आणि तो पंप ओढायची. हा, मग श्वास घ्यायला मिळायचा, मग काम सुरू. दरवाजा बंद असला तरी सांगायची बाहेर पाऊस पडतोय. मला म्हणजे अंतर्ज्ञान असल्यासारखं बाहेरचं वातावरण कळायचं. समोरून एखादा ट्रक गेला, घरी येईपर्यंत शिंका सुरू. सर्दी झाली, सर्दीचं रूपांतर लगेच दम्यामध्ये, की लगेच मला डॉक्टरकडे न्यावं लागायचं. नाहीतर तोपर्यंत मी घरात पण मशीन आणून ठेवलेलं होतं की इमर्जन्सी आली तर ते लावायचं, अस्तलीन ते टाकायचं. मेडिकल मधून सगळं. आता मेडिकल स्टोअर वाल्याला माझी औषधं माहीत असायची, त्या एवढं मला पण माहीत असायची. मी औषध प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं मागायची माझी, ही पाहिजे, ही गोळी पाहिजे, हे द्या म्हणून, असं. तर ते घेत होते. मला वाटायचं अनुवंशिक आहे दमा. आजोबांना होता, आईला झाला, आईनंतर आता मला झाला.
मुलाला पण होईल असं मानसिकताच करून ठेवलेली. पण आमचं मॉर्निंग फिल्ट्रेशन 100% मानसिकतेवर काम करतं बघा. तसं इथं मानसिकता झाली की डायबिटीस वाल्यांचा जर मरेपर्यंत डायबिटीस राहणार हे ऐकून होते, ते इथं आल्यावर ऐकायला लागल्यावर कळलं की अरे ह्याचा डायबिटीस गेला, त्याचा डायबिटीस गेला, हा गोळीमुक्त झाला, मग माझं पण होईल असं म्हणून मी इथं काम करायला सुरुवात केलं. योग्य मॅडमने सांगितल्याप्रमाणे दीर्घ श्वसन प्राणायाम मध्ये असतं, आपल्या शिकवलं जातं, ते करत राहिले. मार्गदर्शन मिळालं ना तर आपल्या सकस संतुलित आहाराची एवढी आपल्यावर इफेक्ट होतो ते मी उदाहरण आहे. मी याच्यापूर्वी पण हा आहार घेतलेला, पण मला त्याचा रिझल्ट नाही, उलट बॅड रिझल्ट आलेला. का तर मला मार्गदर्शन मिळालं नाही. आपला 87 ग्रुप मुळावर काम करायला सांगतो, आजाराच्या मुळावर काम करतो, आपल्याला काय इश्यू आहे ते समजवतं, आणि ते समजवल्यामुळे माझ्यामध्ये मला हा रिझल्ट आला. मी 2 वेळा पंप ओढायची, 2 वेळा मला पंप ओढावं लागायचा. आता मी पंप ओढत नाही. आणि आता मला मॅडम भारी वाटतं सांगायला की मी वर्कआउटला कधीतरी टॉपिक घ्यायला जायची, त्यावेळी वाटायचं बापरे किती काय केवढं करतात ही लोक. कधीतरी गेले ना तर 10 मिनिटात मी व्हिडिओ बंद करायची, कारण मला बसावंच लागायचं, नाहीच जमायचं. आता मी वर्कआउटला असते, कारण आमचं गुडघेदुखी असल्यामुळे मॅडम सांगायच्या ना, गुडघेदुखी संधिवात आहे त्यांनी योगा करायचा. मी डोक्यात फिट करून ठेवलेलं आपल्याला योगाशिवाय पर्याय नाही. पण योगा केला सुरुवातीला, आता गुडघेदुखी पूर्णपणे मुक्त झाले. तरी सुद्धा काही अंशी मला 5 किलो अजून वजन कमी करायचं होतं, ते होत नव्हतं, माझं स्टेबल राहिलंय. म्हणजे शेटेश सांगतात ना पठार अवस्था, तसं झालेलं. मग मी म्हटलं आता काय, तर मॅडमांनी म्हटल्याप्रमाणे वर्कआउटला यायचं. वर्कआउटला सुरुवातीला जमत नव्हतं, पण नंतर एनर्जी ड्रिंक, नंतर वर्कआउट संपल्या संपल्या सकस संतुलित आहार घेतला की पेशी पेशी आपल्या कशा तंदुरुस्त होतात हे कळायला लागलं. आणि पेशी ऍक्टिव्ह झाल्यामुळे माझ्यामधली एनर्जी वाढली, आणि मी आता कॅमेरा चालू ठेवून पूर्ण 1 तास वर्कआउट करते. मला आताच मॅडम, माझा सध्या दातांचा प्रॉब्लेम चालू आहे, मी ट्रीटमेंट घेते. पण सांगायला बरं वाटतं, त्या दिवशी मी आमच्या कुलकर्णीताईंचं ऐकलेलं, शुभदाताईंचं, की त्यांना ते कवळी बसवण्यासाठी, माझ्या इथले ब्रिजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले. मी म्हटलं माझं होईल की नाही बरं लवकर. पण मला आता शुभदाताईंचं ऐकल्यावर खात्री झाली आणि मी लगेच ट्रीटमेंटला सुरुवात केली. तर काल चेकअप परवा करून आले शनिवारी. तर त्यावेळी डॉक्टर पण म्हणाले जखमा लवकर कव्हर झाल्या तुमच्या, लवकर होईल तुमची ट्रीटमेंट पूर्ण. म्हणजे एक करता करता किती आपल्याला फायदा होतो. आपण आपल्यावर काम केलं, आपण आपल्याकडे मॉर्निंग फिल्ट्रेशन आपण नीट ऐकलं. सगळ्यांनी मॉर्निंग फिल्ट्रेशन ऐकणं खूप गरजेचं आहे. मानसिकतेवर काम होतं, आपल्याला काय हवं काय नको हे कळतं. म्हणून थँक्यू फॅमिली. 87 फॅमिलीची मी शतशः ऋणी आहे. कारण मॅडमांचं मार्गदर्शन असू दे, मालतीताईंचं, ही लिंक मला मालतीताईंमुळे मिळाली. आणि मी ह्या सकस संतुलित आहाराबद्दल जी दुराग्रही झालेली ना, तो मी आता सगळ्यांना आग्रह पण करते आणि स्वतः पण घेते ताईंमुळे. मालतीताईंनी सांगितलं मला हे घ्यायलाच पाहिजे, हे आवश्यक आहे तुला. त्याच्यामुळे अनेक मला कधी बांगड्या सुद्धा माझ्या हातातल्या की नाही, मी दुकानात कासारांकडे गेल्याशिवाय कधी बांगडी काढू शकत नव्हते मॅडम. तर म्हणजे ते आता ऐकणाऱ्याला वाटेल आमच्या प्रणिता काजवेंसारखी ताई असेल, हे काय त्याच्यात विशेष. विशेष नाही, बारीक 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 आपल्या शरीरावर एवढे परिणाम होतात. स्किनचा रिझल्ट आलेला आहे, गुडघेदुखी थांबलेली आहे. वर्कआउटला गेल्यावर आता योगामुळे गुडघेदुखी तर बरी झाली, माझे हेल्थ इश्यू कमी झाले. पण आता वर्कआउटला गेल्यावर मॅडम म्हणतात तसं आपली फुफ्फुसाची क्षमता वगैरे वाढायला पाहिजे, आपल्या अंतरेंद्रियांची ताकद वाढायला पाहिजे, तर वर्कआउट किती महत्वाचं आहे हे मला कळायला लागलं. थँक्यू मॅडम. प्रतीक्षाताई, सगळ्यात मेन महत्वाचं, तो एक पाय पोलिओचा आणि एक पाय तो ओके, तरी पण वर्कआउट करता. आता जमतं मॅडम. आता मला पोलिओ, मी योगासनामध्ये सुद्धा करायला लागल्यानंतर ना हळूहळू हळू माझी आदर्श स्थिती व्हायला लागलेली. म्हणजे मालतीताई शोभाताई नसल्या तर मला बोलवायच्या वर्गावर, स्पॉटलाईट ठेवायच्या. आता पण मला वर्कआउट बद्दल हिंमत नव्हती, पण ती हिंमत मला आहारामुळे आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे मिळाली. म्हणून थँक्यू. कायम ऋणात राहणार, कायम थँकफुल राहणार तुमच्यासाठी. कारण सगळेजण, शेटे सरांचं मार्गदर्शन असू दे, तुमचं असू दे, इतकं गायडन्स करतात, इतकी काळजी घेतली जाते. मार्गदर्शन आता हा मला शब्द सांगा, खूप आता किती वेळा पंप ओढता
पहिला किती वेळा एकदा ओढायचा? पण 2 नाही, वेळा. एकदा पण नाही, पूर्वी 2 वेळा, आता एकदा पण नाही. आता ती गोळी पण राहिली आहे ना, ते म्हणजे ठेवून दिलेला आहे पंप. पंप मी कधी बाजूला अजून तो म्हणतात ना आपण, ओव्हर कॉन्फिडन्स नाही ठेवणार. कधी बाहेर गेले, प्रवासात गेले तरी मी घेऊन जाते. मागे आपण ट्रिपला गेलेलो, कुठे, महाबळेश्वर. खंडाळ्याला. हा, तिथलं बरोबर. वातावरण, हा भारी होतं. पण मी पंप ठेवला, पण मॅडम मी अजिबात एकदा सुद्धा मला पंप ओढावा लागला नाही. प्रवासात सुद्धा जाते, लागत नाही. कारण एनर्जी ड्रिंक बरोबर ठेवायचं. शेटे सर सांगतात ना, मुळावर काम करायचं. हं. एनर्जी ड्रिंक, कारण शेटे सरनी सांगितलेलं मला आठवलं. मी डॉक्टरनी मला सांगितलेलं की आमची श्वासनलिका लहान होते, त्याच्यामुळे असं ते तार वाजतात हार्मोनियम सारख्या. मग मला कळलं, मी एनर्जी ड्रिंक घेतलं ना की आमची श्वासनलिका रुंद होते. मग पंप ओढायच्या अगोदर मी एनर्जी ड्रिंक घेते. आणि एनर्जी ड्रिंक घेऊन जर जमलंच नाही तर पंप ओढायचा, ही मानसिकता केली. पण एनर्जी ड्रिंक पिल्यावर पंप ओढावायची गरजच वाटत नाही मॅडम, म्हणून पंप गेला माझा. हा, एक तर पंप जाण्याचं कारण फक्त एनर्जी ड्रिंक नाहीये. कारण का की सगळ्या आणि मला एक सांगावंसं वाटतं की हम्म मला सर्दी वरचेवर व्हायची, माझी प्रतिकार शक्ती कमी होती. डॉक्टर यांना सांगायचे वेट कमी करायला सांगा, आणि त्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे. पण प्रतिकार शक्ती वाढवायची कशी ते कोण सांगत नव्हतं, वेट कमी करायचं कसं ते कोण सांगत नव्हतं. पण इथं आल्यावर मला वेट पण कमी झालं आणि माझी प्रतिकार शक्ती वाढली. मला महिन्यातनं एकदा डॉक्टरकडे न्यावं लागायचं. संध्याकाळी अडकर साहेब आले की गाडीत घातलं की घेऊन गेले. 2-2.5 तास म्हणजे तिथं फुकट जायचे, थांबावं लागायचं, वेटिंग करायचं, ते ट्रीटमेंट. आणि घेतल्यावर औषधं मला इतका त्रास व्हायचा, रात्रभर झोप लागायची नाही. आता मी मस्त रात्री झोपते, सकाळी मला 4:30-4:45 जाग येते मॅडम. येस, ओके. कारण कसं असतं, हे स्वतःवर काम केलं ना तुम्ही, त्याच्यामुळेच म्हणजे आपण म्हणतो एखाद्या गोष्टीला प्रॉब्लेम येतो, पण इथं प्रॉब्लेम नाही आहे. इथं भारी सोल्युशन मिळायला लागलं, कारण तुम्ही मनापासून तुमच्यावर काम करायला लागलाय. तुम्ही ज्या वेळेला मनापासून तुमच्यावर काम करता, त्यावेळेला खरंच एकदम क्लास रिझल्ट असतात. जसं की प्रतीक्षाताईंचा रिझल्ट आहे. अस्थमावाल्यांची लई हालत वाईट होते माहिती आहे. आपल्याला वाटतं छोटा प्रॉब्लेम आहे की श्वासनलिका अरुंद होते, ऑक्सिजन कमी पडतो, काम आणि जातोय असंच वाटतं, श्वास बंदच होतो. ती धडपड कसली असते, किती लो जातात ते माहितीये काय? ओके. हा, शेक बरोबर ऍडिशनल काय ते पर्सनल गाईड केलं जातं, असं कुणालाच नाही सांगितलं जात जुलेखा मॅडम. कारण का की इथं काय आपण डॉक्टर नाहीये. आपण इथं ज्या गोष्टींची कमतरता आहे, त्या गोष्टी त्यांना समजून घेऊन पर्सनली गाईड केलं जातं. त्याच्यामुळं आपल्याला असं जनरल काहीच नाहीये. ओके. हा, चेहऱ्यावर लई ग्लो आलाय कारण त्या डॉन आहेत म्हणून. कारण का की शरीराला, पेशीला, मनाला काय पाहिजे ते सगळंच मिळायला लागलंय. पेशीला लागतं ते सगळं मिळायला लागलं, भेटायला लागलं. सकस संतुलित संतुलित साठी गाईड करतो. शतायुषी फॅमिली गाईड करते तुम्हाला. आणि छानपैकी या सगळ्या गोष्टी करून, हालचाली छान करून, माइंडला प्रिपेअर करून, सगळ्या गोष्टींवर काम झाल्याशिवाय रिझल्ट भेटत नाही. जसं की प्रतीक्षाताईंनी स्वतःवर इतकं छान काम केलंय. पंप बंद होणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे माहितीये का? आणि पंप बंद झाला म्हणून आपल्याला भारी रिझल्ट आहे. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण प्रतीक्षा आडकर ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. अर्चिता मॅडम अँड्रेस द्या, नाहीतर व्हिडिओ ऑन. अर्चिता मॅडम आहेत का सुमित सर? यस. हा, को होस्ट आहे तुम्ही. आजचा आपला टॉपिक अर्चिता मॅडम कडे जाणार आहोत. अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, भारी टीचर पण आहे आतापर्यंत. छानपैकी आपण सगळेजण आजच्या आठवड्याची सुरुवात करतोय. आठवड्याची सुरुवात एकदम पॉवरफुल पॅकनं, कारण आपल्यावर भारी संस्कार करत 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 मग आपण सुरुवातच एकदम पॉवरफुल की आपल्या फक्त शरीरावर तर काम करायलाच लागलोय, पण आपल्या मनावर काम करायला सुरुवात करणार आहोत. कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चिता गिट मॅडम साठी. गुड मॉर्निंग. अनम्यूट कर अर्चिता. आठवड्याची सुरुवात झाली असं ताईंनी म्हटलं.
असं वाटते की सकाळची सुरुवात जर छान झाली तर दिवस चांगला जातो. मग आठवड्याची सुरुवात चांगली झाली की आठवडा सुद्धा छान जात असतो. कारण प्रत्येकाला वाटत असतं की येणारा प्रत्येक क्षण हा आनंदात, समाधानात आणि चांगल्या गोष्टींमध्ये जावा, पण त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतात. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की समाधान, आजकाल तुम्ही पाहिलात की समाधान, शांती, सुख कुठंतरी हरवून गेलेलं आहे. कारण आपलं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज आपण भरण्यापाठीमागे लागलो. पण ते स्टोरेज कशा पद्धतीनं भरायचं किंवा त्या स्टोरेज मध्ये काय भरायचं हे मात्र आपल्याला कळत नाही. मग ह्या स्टोरेज मध्ये भरत असताना काय भरायचं याचा विचार करायचा असतो. बघा की मोबाईल मध्ये आपण इतका डेटा सेव्ह करून ठेवतो, कशासाठी ठेवतो की ते उपयोगी पडेल, ते चांगलं आहे, बरं आहे यासाठी करतो. पण डोक्यामध्ये जेव्हा स्टोरेज करत असतो तेव्हा ते स्टोरेज कसं उपयोगी पडेल, कधी पडेल किंवा पडतं की नाही याचा उपयोग करत नाहीये. मोबाईलचा डेटा किती असतो? 200-300. पण आपल्या मेंदूचं जे स्टोरेज आहे ना ते 40,000 GB पेक्षा जास्त आहे. पण या 40,000चा पण विचार करत नाही. मोबाईलचा छोटा जो असतो ना GB, त्याच्यामध्ये आपण विचार करत असतो. मग असंच आपलं सुद्धा जीवनामध्ये असतं की ते स्टोरेज करत असताना छोट्या छोट्या क्षणांचं जे स्टोरेज असतं ना ते स्टोरेज करणं खूप महत्वाचं आहे. मग हे स्टोरेज करत असताना आपण काय करत असतो की जे आपल्या जवळ आहे, आत्ता आहे, त्याच्याकडे आपण करत नाही. पण जे नाही आहे, इतरांचं जे आहे त्याचं जास्त आपण स्टोअर करत असतो. मग याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये येणारे क्षण असतात, छोटे छोटे क्षण असतात. ते क्षण आपण छानपैकी एन्जॉय करता आलं पाहिजे, मस्तपैकी घालवता आलं पाहिजे. छोटे छोटे प्रसंग आपण रोज पाहत असतो. पण या छोट्या छोट्या प्रसंगाकडे जर बारकाईनं आपण पाहिलं तर मग खऱ्या अर्थाने कळतं की किती हे छोटे क्षण आपल्याला आनंद देत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण बसनं प्रवास करत असतो. बसनं प्रवास करत असताना पहिल्यांदा घरातून आपण बाहेर पडतो, त्याला मनामध्ये काय विचार येतो? पहिल्यांदा घरातून बाहेर पडल्यानंतर मला बस वेळेत मिळू दे हा प्रश्न पडतो. बस मिळाली आपल्याला तर बसमध्ये चढताना डोक्यामध्ये विचार काय येतो? बसमध्ये चढताना विचार असा येतो की मला बसायला सीट मिळू दे आणि खिडकी कडेला मिळालं तर अतिउत्तम. प्रत्येकाला वाटत असतं. आपण बसमध्ये चढतो, नशिबाने आपल्याला खिडकीकडेला जागा सुद्धा मिळते, सीट सुद्धा मिळते, आपण बसतो पण. तर पण बसल्यानंतर त्याचा आनंद आपण घेत असतो का? बसमध्ये चढायच्या आधी डोक्यात विचार असतो की मला खिडकीकडेची रिकामी सीट मिळू दे. पण तिथं बसल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने आनंद घेतो का? नाही. आपल्या डोक्यात विचार काय चालू असतो माहितीये काय? माझ्या शेजारी आता कोण येऊन बसेल, कुणाला जागा द्यायची, मग नको असणारी व्यक्ती आता वाटली द्यायचं नाही, नाही बसणार आहेत यायला लागलो असं आपण सांगतो. आणि तिथं आपण हरवून जातो की माझ्या बाजूला कोण बसतंय. बरं, माझ्या शेजारी कोण येऊन बसलं तरी हा कोण असेल, कुठं चालला असेल, काय काम असेल, म्हणजे काय की त्याचा विचार आपण आपल्या डोक्यामध्ये विनाकारण घेत असतो. पण जी खिडकीकडे आपल्याला जागा मिळालेली आहे, खिडकीतून जे बाहेरचं छान दृश्य पाहत आहे, आपली इच्छा होती ती इच्छा आपल्याला तशी घडलेली आहे याचा आपण विचार करत नाही. म्हणजे काय की नको त्या गोष्टींमध्ये जास्त आपण अडकून पडतो. म्हणून असं वाटायला लागतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, समाधान नाही, माझ्या जीवनामध्ये शांती नाही. एक काम करा, आज पेन घ्या आणि वही घ्या आणि आपल्या जीवनामध्ये जे अडचणी आहेत, दुःख आहे ते लिहून काढायला चालू करा. ज्यावेळेला आपण लिहायला लागेल ना, लिहून झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की यातल्या बऱ्याचशा अडचणी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये, पण ते माझ्या डोक्यात आहे, मी माझ्या सोबत घेऊन चाललेलो आहे असा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो. बघा, विचार करा की आपल्याशी संबंधित असणाऱ्या त्या अडचणी किती आहेत, आपल्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टी किती आहेत ज्याचा आपण विचार करत असतो. ज्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही, ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याचा विचार आपण जास्त करत असतो. म्हणून या मेंदूच्या स्टोरेज मध्ये जात असताना एक उदाहरण देते, त्या पद्धतीने आपण केलं तर आयुष्य खरंच खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि प्रत्येक क्षणाला आनंद आहे. मला सांगा की तुम्ही बाहेर फिरून आलात तर चप्पल कुठे काढता? बाहेर काढता की घरात घेऊन येता? बाहेर काढता, घरात घेऊन येत नाही. का घरात घेऊन येत नाही? कारण बाहेर फिरून आलेली घाण ती बाहेरच राहावी, ती घरात आत येऊ नये म्हणून आपण बाहेरच ठेवतो. मग मला सांगा, जीवन जगत असताना कितीतरी गोष्टी आपण रोज अनुभवत असतो, कितीतरी गोष्टी आपण ऐकत असतो. मग ज्या पद्धतीनं घराच्या बाहेर आपण चप्पल काढतो त्या पद्धतीनं नको असणाऱ्या गोष्टी आपण डोक्याच्या बाहेर, मनाच्या बाहेर आपण का सोडून देत नाही? कारण ते आपल्याला लक्षात येत नाही, त्याच्यामध्ये आपण जास्त गुंतून जात असतो. म्हणून त्या तिथे डोक्याच्या बाहेर तिथल्या तिथं सोडणं खूप महत्वाचं आहे. आणि हे केव्हा जमतं?
हे त्याच व्यक्तीला जमतं ज्याचं मन आणि डोकं या दोन्हीही गोष्टींचा उपयोग कधी कसा कुठल्या पद्धतीनं करावा हे ज्याला जमतं त्याला खरंच आयुष्यातला सगळ्यात उत्तम आनंद मिळत असतो. जसं की आपण काम करत असताना काय म्हणतो की मी काम अगदी मन लावून करतो. मला सांगा, काम लावून मन लावून काम करावं की डोकं लावून काम करावं? डोकं वापरून ते काम करायचं असतं. आणि नात्यांमध्ये काय करत असतो, डोकेदुखी झाले बाबा कितीही केलं तरी हेच असं असतं. म्हणजे नात्यांमध्ये आपण डोकं लावतो आणि कामामध्ये मन लावतो. आणि मग मला सांगा आयुष्यात समाधान मिळेल का? तर नाही मिळणार. कामामध्ये डोकं लावावं लागतं आणि नात्यांमध्ये जीवनांमध्ये मन लावावं लागतं. आणि मन लावल्यानंतरच ते प्रेम आपुलकी मिळायला लागते. आणि नकळतपणे ज्यावेळेला आपण दुसऱ्याला प्रेम आपुलकी विश्वास देतो त्यावेळेला आपल्यावरती आपल्या जीवनावरती आपलं प्रेम जडायला लागतं. मला सांगा की एखाद्या व्यक्तीला आपण खूप प्रेम करत असतो, त्याच्यावर खूप जीव असेल तर आपण नकळतपणे म्हणून जातो की तू माझ्या मनात राहतोस, तू माझ्या हृदयामध्ये राहतोस. पण तीच व्यक्ती ज्यावेळेला भांडते बोलते त्यावेळेला आपण काय म्हणतो, तो व्यक्ती माझ्या अगदी डोक्यात गेलाय, मी आता त्याला सोडणारच नाही. म्हणजे काय की चांगल्या गोष्टी मनामध्ये स्टोअर करत असतो आणि घडलेल्या ज्या नको असणाऱ्या गोष्टी असतात त्या डोक्यामध्ये जात असतात. म्हणूनच मनाचं आणि डोक्याचं जेव्हा संतुलन व्हायला लागतं ना त्यावेळेला आपल्या जीवनाचा बॅलन्स हा व्यवस्थित व्हायला लागतो. आणि जर मनाचं आणि डोक्याचं संतुलन नसेल तर जीवनाचा बॅलन्स हा वर खाली होऊ शकतो. जसा भावनिक असतो, शारीरिक असतो आणि मानसिक असतो. म्हणूनच मनाचा आणि डोक्याचा बॅलन्स योग्य प्रकारे आपण ठेवलो ना तर जीवन खूप सुखकर होतं. म्हणून नको त्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आनंद घेतला ना खूप जीवन मस्त होत असतं. म्हणून उदाहरण देते की ज्यावेळेला आपण थकून भागून घरी येतो, थकून आपल्याला शोधता आला पाहिजे जे कम्फर्ट आलं पाहिजे. पण आपण इतक्या संघर्षांमध्ये अडचणींमध्ये अडकून जातो आणि आपण कम्फर्ट झोन शोधायला लागतो. आपला कम्फर्ट झोन सोडून जर असं आपण बाजूला आलं पाहिजे मग त्यातून आपल्याला आनंद मिळायला लागतो. आणि म्हणून कम्फर्ट झोन शोधत असताना किती योग्य आहे, किती चांगलं आहे, किती बरोबर आहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सोबत घेतल्या तर खरंच जीवन खूप मस्त आणि सुंदर होत असतं. पण आपण म्हटलं ना की नको त्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. एक उदाहरणच द्यायचं असेल तर एका गावातून एक धान्याचा ट्रक जात होता. आणि धान्याचा ट्रक जात असताना त्यातलं एक पोतं जे असतं ट्रक मधलं ते खाली पडतं. आणि खाली पडल्यानंतर काही चिमण्या येतात, 4 दाणे घेऊन जातात. 4 दाणे घेऊन जातात, खातात, गप्प बसतात. काही जनावरं येतात, ओंझळभर धान्य खातात आणि निघून जातात. काही माणसं येतात, ती माणसं आल्यानंतर ते धान्य जे पडलेलं असतं ते धान्य पाहतात आणि धान्य पाहिल्यानंतर धान्य पट 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 वेचून घेतात. तिथे धान्याचा एकही दाणा राहत नाही. पण त्यातल्या काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना भरपूर धान्य मिळालेलं असतं पिशवीभर, पण त्याचा विचार ते करत नाही. हा ट्रक कुठं गेला असेल, अजून कुठं पोतं पडलं असेल, अजून किती जणांना मिळालं असेल याचा आपण विचार करायला लागतो. मला सांगा की जीवन जगत असताना आपण किती वेळा असा विचार करत असतो की किती जणांना काय काय मिळालंय, किती जणांना काय काय झालंय. पण आपल्याला जे मिळालेलं आहे पिशवी भरून ते आपण पाहत नाही. म्हणून आपल्याला जे मिळालेलं आहे ना ते मिळणं खूप महत्वाचं आहे. म्हणून 3 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिला गोष्ट आहे की डोक्यामध्ये चांगलं तत्व असावं लागतं, अन्नामध्ये चांगलं सत्व असावं लागतं. या 2 गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजेच काय, तत्व जर चांगले असतील त्या व्यक्तीला समाधान शोधावं लागत नाही, ते मिळत जात असतं. आणि अन्नामध्ये सत्व जर चांगलं असेल, अन्न सत्वयुक्त असेल, चांगलं असेल तर मनाचा डोक्याचा कम्फर्ट झोनचा बॅलन्स हा व्यवस्थित करता येतो. आणि म्हणून या गोष्टी आपण शिकत गेलो, या गोष्टी जर करत गेलो तर आयुष्य खूप खूप मस्त होतं. म्हणूनच जर डोक्यामध्ये चांगलं तत्व जायचं असेल तर पोटामध्ये चांगलं सत्व सुद्धा गेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये सुख
शांती मिळत असते. म्हणून ज्या अडचणी आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते तिथंच आपण सोडून जायचं असतं आणि पुढं निघायचं असतं, पुढं वाटचाल करायची असते. आणि पुढं वाटचाल करत गेल्यानंतर आपल्याला खरंच आयुष्य छान वाटतं. मला सांगा की कुणाच्या जीवनामध्ये संघर्ष नसतो? प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असतो. छोट्या छोट्या मुलगीच्या जीवनामध्ये सुद्धा जीवन जगत असताना रोज संघर्ष येत असतो. मग आपण माणसं आहोत, आपण तर मोठे आहोत. मग आपल्या जीवनामध्ये संघर्ष असेल की नसेल? नक्कीच असतो. या पृथ्वी तलावरती सगळ्यात जो विचारवंत व्यक्ती जो आहे, तो विचारवंत व्यक्ती कोण आहे? तर आपण स्वतः ते विचारवंत व्यक्ती आहोत. मग मला सांगा, असे विचारवंत आपण व्यक्ती असताना आपण या जीवनाचं जे महत्व आहे, रहस्य आहे, ते रहस्य आपल्याला जाणता आलं पाहिजे. म्हणूनच काय की ज्या गोष्टी आपण कॅरी करतो, ते कॅरी कितपत कराव्या आणि कितपत करू नये, हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला भेटायला एक तरुण व्यक्ती येतो. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीला भेटायला एक तरुण व्यक्ती येतो, एक सर असतात एका गावामध्ये, आणि त्या गावामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो. आणि सर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेले असतात. आणि त्याच वेळेला तो युवक त्या सरांना भेटण्यासाठी घरी येतो. घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीला विचारतो की सर कुठे गेलेत, मला अर्जंट काम आहे, सरांना भेटायचं. मग त्याला पत्नी म्हणते थोडा वेळ बसा इथं. थोडा वेळ बसला की सर येतील, ते अंत्यसंस्काराला गेलेत आणि मग तुम्ही भेटा. त्यावेळेला तरुण व्यक्ती, मला तेवढा वेळ सुद्धा बसायला वेळ नाही, मला अर्जंट काम आहे, 2च मिनिटाचं आहे, मला सरांना लवकर भेटून निघून जायचंय. तर त्याला पत्नी म्हणते की सर अंत्यसंस्काराला गेले आहेत, या ठिकाणी स्मशानभूमी आहे, तिथे जा, तुम्हाला सर भेटते. पण प्रॉब्लेम असा होता की त्या युवकाने आजपर्यंत सरांना पाहिलेलंच नव्हतं. मग तो ओळखणार कसा? म्हणून तो म्हणतो की मी सरांना पाहिलेलंच नाहीये, मग मी ओळखणार कसा? मला ते सर कसे दिसतात हे सांगा, म्हणजे मग मी त्या सरांना भेटेन. त्याला पत्नी म्हणते की सर जाताना पांढरा शर्ट घातले, ब्लॅक कलरची पॅन्ट आहे आणि डोक्यावरती व्हाईट कलरचा रुमाल ठेवले असतील, आणि तुम्ही जावा म्हणजे तुम्हाला सर ओळखतील. तो युवक त्या स्मशानभूमीमध्ये जातो, सरांना इकडे तिकडे शोधतो, पण त्याला सगळ्याच व्यक्ती काळ्या पॅन्ट घातलेले, पांढरे शर्ट घातलेले, डोक्यावरती काळा रुमाल बसलेले असे दिसायला लागतात. मग हा तरुण कन्फ्युज होतो, यातले सर नेमके कुठले आहेत, काय आहेत, त्याला लक्षात येत नाही. तो परत त्या मॅडमांच्या घरी येतो, पत्नीकडे येतो आणि म्हणतो की मॅडम, सगळ्यांनीच ब्लॅक कलरची पॅन्ट आणि व्हाईट कलरची शर्ट घातली आहे आणि डोक्यावर सगळ्यांचाच रुमाल आहे, मग मी कसं ओळखणार बरं? मग ती पत्नी म्हणते की तुम्ही जावा, जे सतत सतत पुटपुटत असतात, जीवनाचं काय खरं नाही आहे, जीवन क्षणभंगुर आहे, उगाचच हे सगळं मिळून काय उपयोगाचं नाही, तर सोडून जायचं आहे, हेच सत्य आहे, अंतिम सत्य आहे, असं कोण पुटपुटतंय ना, त्या व्यक्ती म्हणजे ते सर आहे. तो तरुण प्रत्येकाच्या स्मशानभूमीत जातो आणि प्रत्येकाचा कानोसा घेऊन ऐकत असतो. प्रत्येक व्यक्ती हेच म्हणत असतो, जीवन हे क्षणभंगुर आहे, काय खरंच नाही आहे, हेच अंतिम सत्य, राम नाम सत्य, तसे फुटत असतात. परत तो घरी येतो आणि म्हणतो की मला अर्जंट काम आहे आणि सरांना भेटायचं, आणि सगळ्याच व्यक्ती असं म्हणायला लागलेले आहेत. आणि मग काय करायचं? तर मग ती पत्नी म्हणते एक काम करा, या गल्लीच्या कॉर्नरला राहा, या गल्लीच्या कॉर्नरला राहिल्यानंतर सगळ्या व्यक्ती परत येतील, आणि सगळ्या व्यक्ती परत आल्यानंतर जी व्यक्ती हे पुटपुटत असते की जीवनाचं काय खरं नाही, हे सगळं इथं सोडून जायचंय, ती व्यक्ती म्हणजे सर आहेत, बाकीचे कुणी असं पुटपुटणार नाही. ती व्यक्ती जाते, तरुण जातो आणि गल्लीच्या कॉर्नरला वाट पाहत थांबतो, कधी येतील हे लोक, कधी येतील. आणि मग त्याला एक व्यक्ती पुढे येताना दिसते, आणि ती व्यक्ती हेच पुटपुटत असते की जीवनाचं काय खरं नाहीये, अंतिम सत्य हेच आहे. आणि तो बाकीच्या व्यक्तींच्याकडे लक्ष देतो. बाकीचे व्यक्ती मोबाईल ढकलत येतात, स्क्रीन ढकलत येतात, आणि स्क्रीन ढकलताना म्हणतात अरे बापरे, बराच वेळ गेला, माझं महत्वाचं काम आहे, मला इथं जायचं आहे, माझी मीटिंग आहे. ही चर्चा स्मशानभूमीतून बाहेर पडल्यानंतर सगळ्यांची चालू असते, पण सरांचं हेच चालू असतं. मग तो तरुण ऑब्झर्व करत राहतो, तर ते सर दारापर्यंत येऊपर्यंत हेच बोलत असतात, हेच बडबडत असतात. आणि मग पत्नी म्हणते की या सर आलेत आता घरी, भेटा तुम्ही, असं म्हणून म्हणतात. म्हणजेच काय, या गोष्टीचं एकच तात्पर्य आहे, आपण ज्यावेळेला स्मशानभूमीमध्ये जातो ते दृश्य पाहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये तेच असतं. पण काही व्यक्ती त्या स्मशानभूमीच्या बाहेर पडल्या की आपल्या डेली रुटीन लाईफ मध्ये येतात. पण काही व्यक्ती मात्र डेली रुटीन लाईफ मध्ये न येतात तोच तोच विचार सतत करत बसतात. मग तोच तोच सतत विचार करत बसलो तर मग वाटायला लागतं की
दुःखच आहे, जाताना सगळं इथंच ठेवून जायचंय. अरे जाताना सोडून जायचंय, पण आहे तोपर्यंत तरी उपभोग घे, आहे तोपर्यंत तरी तो आनंद घे. पण तो आपण आनंद घेत नाही आणि तिथंच आपल्या जीवनातलं समाधान संपून जात असतं. आणि म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टी जे क्षण मिळालेले आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. फक्त कृतज्ञ राहू नका, तर मला जे मिळालेलं आहे ते इतरांना सुद्धा मिळावं अशी भावना सुद्धा आपण व्यक्त केली पाहिजे. म्हणजेच काय, की माझं जीवन सुखकर सोपं झालंय तसं प्रत्येकाचं जीवन सुखकर सोपं होतं. मला सांगा, की या दुनियेमध्ये, या जगामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या महान व्यक्ती हो झाल्या. त्या व्यक्ती महान कशामुळे झाल्या? तर व्यक्ती त्या महान झाल्या फक्त एकच गोष्टीमुळे, त्यांनी इतरांचा विचार केला, इतरांना चांगलं देण्याचा प्रयत्न केला. मग आपल्याला इतकं महान होता येत नाही, पण कुणाच्या डोक्यामध्ये नाही तर मनामध्ये जागा करायची असेल ना, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद द्यायला शिका. छोट्या छोट्या गोष्टीची मदत करा, म्हणजे जीवन खूप सुखकर होतं. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा इगो, अहंकार आहे, तो थोडासा बाजूला ठेवलात ना, की मग खरं सुख तुम्हाला मिळतं. ज्या ठिकाणी अहंकार अर्चिता मॅडमांच्याकडेच प्रॉब्लेम आहे. मी सारखं कन्फ्युज की माझ्याकडे प्रॉब्लेम आहे का, मलाच प्रॉब्लेम आहे का. पण भारीपैकी सगळेजण जर हल्लेले दिसले की मग वाटते अरे अर्चिता ताईंच्याकडेच प्रॉब्लेम आहे. आवाज येतोय ताई? आता यायला लागला. मग किशोर कुमार विमानाने प्रवास करत असतात आणि नाही, त्याच्या विमान आधीपासूनच सांगायला पाहिजे तू काय सांगितलंस ते. कुठं कुठंपर्यंत होतं? तू सगळ्यांना मदत करायला पाहिजे पर्यंत होता. तर सगळ्या ज्या व्यक्ती महान झालेल्या आहेत, मोठ्या झालेल्या आहेत, ज्यांची आपण पूजा करतो, अर्चा करतो, ती व्यक्ती महान कशामुळे झालेले आहेत बरं? त्यांनी स्वतःसाठी आयुष्य जगलेलं आहे का? संत आहेत, नेते आहेत, महान व्यक्ती आहेत, तपस्वी आहेत, त्यांना आपण पूजतो, त्यांचा आदर करतो. का करतो बरं? कारण त्यांनी स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन इतरांना मदत केलेली आहे, इतरांना आनंद दिलेले आहेत, म्हणून ते महान झालेले आहेत. मग आपल्याला इतकं जरी महान नाही होता आलं ना, तर प्रत्येकाच्या डोक्यात जागा करण्यापेक्षा मनात जागा करणं खूप महत्वाचं आहे. तुमच्यासाठी इंटरनेट चांगल्या गोष्टी करत असताना अशी मध्ये मध्ये विघ्न येतात. तुम्ही जागेवर आहे का चेक करतात की काय तुमचं डोकं इकडे तिकडे कुठे गेले हे चेक होत असतंय. आवाज येतोय ताई? हा, आता येतोय. परत गेला अर्चिता. बरोबर आहे, आवाज अर्चिताचा चालला. आता आवाज येतोय हा, का आवाज? आता यायला लागला. परत गेला. तू आवाज येते का म्हणतीस तेवढंच ऐकायला ओके येते. ओके. येत नाहीये आवाज. सगळीकडे इलेक्शनची धूमधाम चालू झाल्या, तिकडे सगळा आवाज पास व्हायला लागलाय सगळ्यांचा. त्याच्यामुळं बाहेर आवाज आहे. काय प्रतीक्षा ताई, बरोबर आहे की नाही ताई तुमच्याकडे हा, आवाज येतोय का आता? आता येतोय. ओके. तर एकदा किशोर कुमार विमानाने प्रवास करत असतात आणि किशोर कुमार विमानाने प्रवास करताना किशोर गेले. कुमार पाशीच अडका लागलंय हे आपलं. फार आले की जातो, त्यांचा आवाज जास्त होता ना. हम्म. तिने माझ्यासोबत फोटो काढला नाही, तो म्हणजे माझा शेजारचा व्यक्ती. तो माझ्याकडे पाहतच नाही, कारण मी एवढा मोठा गेलं. मी अर्चिता मॅडम मध्ये मध्ये ब्रेक वाले. आता बघा ताई. आता येतोय. तू किशोर कुमार विमानाने जाणार होते ते पहिला पाहिजे, तिथनं चालू व्हायला पाहिजे. किशोर कुमार विमानाने प्रवास करत असतात आणि विमानाने प्रवास करत असताना एकच मिनिट ते 1-2 मिनिटं तो मोबाईल द्या मला. हम्म.
आता बरोबर सुमेध सरांचा मोबाईल घेते आता अर्चिता. किती दिवसातनं असं विघ्न आलंय ना आपल्याला. फार दिवसाने आलं आणि सगळे येस. एकदम दंगून गेलेले आहेत, त्याच्यामुळे कोण हलणार नाही. दंग आहे दंग. आहेत. आवाज आवाज येतोय ताई आता? हा येतोय. हा. तर किशोर कुमार विमानाने प्रवास करत असतात आणि किशोर कुमार प्रवास करत असताना विमानातल्या सगळ्या व्यक्ती एक्सायटेड होतात. अरे आज आपल्या विमानामध्ये किशोर कुमार आलेत, आज आपल्या विमानामध्ये किशोर कुमार आलेत, आणि सगळे त्यांच्यासोबत फोटो काढतात. फोटो काढून झाल्यानंतर किशोर कुमार आपल्या सीटवरती येऊन बसतात आणि सीटवरती येऊन बसल्यानंतर त्यांना लक्षात येतं की आपल्या शेजारी जी व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीनं आपल्यासोबत फोटोच काढलेला नाही. मग त्यांना कसं तरी वाटायला लागतं, अरे मी एवढा महान, सगळेजण माझ्यासाठी फोटो काढण्यासाठी एवढे एक्सायटेड, पण हा माणूस माझ्याकडं डुंकून सुद्धा बघत नाही. मग त्यांना अहंकार थोडासा हर्ट होतो, त्यांना वाईट वाटायला लागतं की सगळ्यांनी काढलं पण या व्यक्ती का माझ्याशी बोलत नाही. खरं तर तुम्ही मला सांगा, सगळ्या विमानातल्या व्यक्तींनी त्यांच्यासोबत फोटो काढले, त्यांचं कौतुक केलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की एका व्यक्तीने माझ्यासोबत फोटो काढलं नाही, ही मोठी गोष्ट आहे. पण किशोर कुमारांनी काय विचार केला, त्या एका व्यक्ती काढला नाही. मग शेवटी किशोर कुमार काय म्हणून त्याच्याशी बोलायला चालू करतात, तुमचं नाव काय, कुठून आलात. त्यावेळेला शेजारी बसलेली जी व्यक्ती असते ती व्यक्ती काय म्हणते की माझं नाव JR टाटा आहे, मी टाटा इंडस्ट्रीचा मालक आहे. तेव्हा किशोर कुमारांना वाटतं की ही व्यक्ती माझ्यापेक्षा मोठी आहे आणि या व्यक्तीच्या शेजारी बसण्याचं भाग्य मला मिळालं. आणि त्यावेळेला ज्या वेळेला किशोर कुमारांच्या सोबत सगळ्या विमानातल्या व्यक्तींनी फोटो काढले, तो किशोर कुमार त्या JRD टाटांच्या सोबत स्वतःचा एक फोटो काढतो आणि तो फोटो आपल्या घरामध्ये लावतो आणि म्हणतो की या महान व्यक्तीसोबत मला बसायला मिळालं. म्हणजेच काय की आपला अहंकार, इगो केव्हा खाली जातो, ज्या वेळेला आपल्यापेक्षा मोठं कोणीतरी आपल्या बाजूला येतं ना, त्यावेळेला तो जात असतो. मग मला सांगा, आपला अहंकार, इगो असाच खाली जायचा असेल ना, तर सतत आणि सतत आपण चांगल्या व्यक्तींच्या, मोठ्या व्यक्तींच्या संपर्कात राहिलो, चांगल्या विचार करणाऱ्यांच्या व्यक्तींच्या संपर्कात राहिलो, तर इगो आणि अहंकार आपल्या जवळ येतच नाही. कारण अशा महान व्यक्ती, मोठ्या व्यक्ती आपल्या जवळ अहंकार येऊच देत नाही. जशी की आपली शतैशी फॅमिली. शतैशी फॅमिली नेहमी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करत असते आणि सतत आपल्या आरोग्य आणि आनंद या दोन गोष्टींवरती काम करत असतं. म्हणजेच काय की आपल्या मनावरती सुद्धा काम करता येतं आणि डोक्यावरती सुद्धा काम केलं जात असतं. आणि त्यामुळं आपल्या जीवनाचा बॅलन्स या शतैशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर व्यवस्थित होतं. म्हणजेच काय की शतैशी फॅमिली म्हणजेच काय, तराजू आहे. कुठं काय वाढलं की नाही लगेच काढलं जातं. म्हणजे काय की निगेटिव्हिटी वाढली की पटकन तिथनं काढली जाते आणि पॉझिटिव्हिटी भरली जाते. म्हणजेच काय की सगळं व्यवस्थित बॅलन्स आपल्याला मिळत असतं, मनावरती, शरीरावरती, जीवनावरती, विचारांवरती, सगळ्याच गोष्टी. म्हणजे चांगलं तत्व आणि सत्व शिकवणारी फॅमिली म्हणजेच शतायुषी फॅमिली आहे, जी आपल्या जीवनाचा मार्ग सुखकर आणि आनंदमय करत असतं. आणि ह्या गोष्टी तुमच्या सोबत घेऊन चला. समाधान समाधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं. समाधान फक्त आणि फक्त वळ आहे, फक्त ते हरवलंय, ते फक्त शोधायचं आहे आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला मदत करते ती शतैशी वाट. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चिता मॅडम साठी. कारण का की किती शेवटला बोध होता ना, तो किती भारी होता. ऑलवेज परिस्थिती बदलत असते बर का. की तुम्ही आता ज्या स्थितीत आहात ती स्थिती तुमची कायमची नाही आहे, एवढं मात्र फिक्स ठरवा. कारण आपण आता ज्या स्थितीत असतो ना, आपल्याला वाटतं माझंच नशीब असं का, पण उद्याला खूप चांगला दिवस तुमच्या लाईफ मध्ये येणार असतो आणि आपण त्याच आताही या गोष्टीचा स्वीकारच करत नाही. दुसरं, इगो कधीच येऊ देऊ नका, कारण तो आपल्याला
खाली खेचत असतो. आपली माइंडची जी प्रगल्भता आहे ना ती इतकी स्ट्रॉंग आहे. एवढं मोठा विकास आपण त्याच्यामध्ये करू शकत असतो. आणि मग ऑलवेज आपण आपल्यापेक्षा बड्या लोकांच्या बरोबर राहायला पाहिजे ना. बडे म्हणजे कोण? खूप पैशानी नव्हे, विचारांनी बडे असणाऱ्या लोकांच्या बरोबर जेव्हा आपण राहतो त्यावेळेलाच आपला विकास होतो, आपण बडे होतो. नाहीतर बघा, जे आर डी टाटा जर नसते तर त्यांना त्यांचा वेळ कसा गेला असता. किती इगो असतो, आणि हा प्रत्येकाला असतो बरं का. तुम्हाला असं वाटेल आपल्यालाच नाहीये, कुणामध्ये जरा कमी असतो, कुणामध्ये जरा जादा असतो. त्याच्यासाठी त्या इगोला कमी करण्यासाठी ऑलवेज चांगल्या लोकांच्या बरोबर राहणं, चांगल्या विचारांच्या बरोबर राहणं, चांगले करणाऱ्यांच्या बरोबर, जे चांगलं कर्म करतायत त्या लोकांच्या बरोबर राहणं हे अति गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आपण काम करू. जरा सुद्धा इगो यायला नको. ऑलवेज चांगल्या लोकांबरोबर राहू. आणि जी वेळ आहे ती कायम निघून जाणार आहे. वेळ कधीच कुणासाठी थांबत नसते. मग आपण कशाला घाबरता? आता तुमच्यावरची वेळ आहे. चांगलं आरोग्य नाहीये, करायला सुरुवात करा, होऊन जाईल. आणि हे सगळं खरंच तत्वानी सत्व अगदी भारी. कारण तत्वानी वागला तर तुमच्या पोटात सत्व पण जाणारच आहे. नसेल तर आपण शोधलं ना, तर आपण शोधून तर कामी ना जाणार आहे. ह्याची योजना कोण करतं? भगवान करतो. कधी? तुम्ही चांगल्या तत्वानं वागायला लागलात तर. आणि पोटात सत्व गेलं तर परत तत्व चांगली व्हायला लागतात. आणि इकडे तिकडे झाली तर आपल्याला वैद्यताई, अर्चिताताई, त्याचबरोबर धनाजी सर, ही सगळी लोक आपल्याला परत खेचून आणतात. त्यामुळं आपण साधना करू, छानपैकी चांगले विचार ऐकू, जे आहे ते स्वीकारू, पण लोकांपर्यंत पोहोचू. खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहोत बरं का आपण. असं ऐकायला, सकाळी सकाळी चांगले विचार ऐकायला, स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करायला, आपल्याकडे जे आहे ते भगवंताने इतकं इतकं दिलंय, इतकं दिलंय, ते दिलेल्याकडे भरभरून बघायला. प्लेन मध्ये एवढ्या लोकांनी फोटो काढला, एकच लोकांच्या बाबतीत आपण लक्षात राहिलं. ही आम लाईफ मध्ये पण आहे. आम लाईफ मध्ये म्हणतात ना, व्हाईट शर्ट घातला आणि त्याच्यावर एक डॉट असेल तर लक्ष त्या डॉट कडे जातं. हे आपलं काय आहे, आपण बघण्याचा दृष्टिकोन आहे तो. आपल्याला ते व्हाईट कडे बघायचं शिकायचंय ना, आणि शिकवायचंय. एक व्यक्तीला लिंक आपण शेअर करू. उद्याचा संकल्प, परत एका व्यक्तीला आपण लिंक शेअर करणार आहोत. वेट लॉस मॅरेथॉन आपली परत स्टार्ट होईल. त्याच्यासाठी 1-2 दिवसाचा वेळ द्या. 2 दिवसांमध्ये पद्मजा मॅडम डिक्लेअर करतील. कधी करताय पद्मजा मॅडम? मी इकडे दररोज म्हणते बरं का, या डिक्लेअर करतील, डिक्लेअर करतील. हे काही करत नाहीये. कारण का की आपली पण तेवढी डिमांड, आपलं पण तेवढी आग, तेवढी भूक पाहिजे की आपल्याला करायचंय, स्वतःच्या हेल्थवर काम करायचंय. आणि त्यामध्ये डिक्लेअर करतील उद्याला बरं का. उद्याला म्हणजे आपल्याला मिळेल. ओके, चलो. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग इथं केल्या बघा. बुधवार पासून सुरू करू ताई. बर, बुधवार पासून कसं सुरू करणार? आज आणि उद्या 2 दिवसात पटापट सगळेजण आपल्या